नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला काहीतरी आगळी-वेगळी रेसिपी करायची. 4 चमचे बेसन पीठ आणि सगळे घरातले भरपूर पोटभर असं जेवतील. तर त्याच्यासाठी मी इथे 4 मोठे कांदे घेतलेत. खूप जास्त मोठे नाही आहेत, मीडियम साईजमध्ये कांदे घेतलेत. त्यानंतरनं एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. कांद्याचं आपल्याला मागचं आणि पुढचं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि तो कांदा आपल्याला मध्ये कट करून घ्यायचा आहे. जेवढे जास्त आपल्याला त्याला कट मारता येईल ना तेवढे जास्त आपल्याला ह्याला कट मारून घ्यायचे. कट आपल्याला ह्याच्यासाठी जास्त मारायचे कारण की आपल्याला हा कांदा आहे ना गॅसवरती भाजायचा आहे. जास्त कट मारले ना म्हणजे कांदा आतपर्यंत भाजला जातो. तर आपल्याला हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करतच नाही, त्याच्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा. तर बघा कांदा मी इथे कट करून घेतला आहे. त्यानंतर ना असं आहे ना थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशाच प्रकारे मी सगळे कांदे कट करून घेतलेले. तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल, जर का कधी केली असेल तुम्ही कुठल्या पद्धतीने केली, कशी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे गॅस चालू करते. गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जी भाजण्यासाठी जी जाळी असते ना ती असेल ती ठेवली तरीसुद्धा चालेल. तर आता आपल्या गॅस चालू करायचं आहे आणि ते जे कांदे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. कट केलेला भाग आहे ना तो खालून ठेवायचा आहे आपल्याला आणि नंतर ना पलटी करायचे. मी आता सगळे कांदे ह्याच्यावरती ठेवून घेते आणि खोबऱ्याचा तुकडासुद्धा आपल्याला लगेचच ठेवायचा आहे. खोबऱ्याचा तुकडा हा डायरेक्ट जाळावरती ठेवू नका, नाहीतर मग खोबरं लगेच जळू शकतं. जिथे कमीत कमी जाळ लागतो ना तिथे आपल्याला खोबरं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं एकदम पटकन भाजलं जातं आणि खूप असं जळत वगैरे नाही. तर मी आता हे सगळं ठेवून घेतले. ह्याच्यामध्ये आपल्याला लसूणसुद्धा ॲड करायचं आहे. आपल्याला लसूणसुद्धा असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त जाळायचं वगैरे नाही आहे. तर अशा प्रकारे आणि पलटी करत राहायचं आहे. आधीमध्ये चेक करायचं आहे. आपलं खोबरं बघा खालच्या साईडने भाजलेलं आहे. आता मी ना असं उभं ठेवते जरा, म्हणजे सगळीकडनं भाजलं जाईल. लसूणसुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि कांदेसुद्धा, म्हणजे कसे सगळीकडनं भाजलं जातं, एकाच साईडने जळत नाही किंवा एकाच साईडने भाजत नाही. अशा प्रकारे आपल्याला ही भाजून घ्यायचे आहेत. असं भाजून वाटण जर केलं ना आपल्या कालवणाचा रंगसुद्धा असा काळा येतो. जे म्हणतात ना काळं मसाल्यातलं कालवण, तसं होतं हे. त्याच्यासाठी कांदा खोबरं हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती. तुम्ही चुलीमध्ये भाजलं तरीसुद्धा चालेल, उलटं चुलीमध्ये भाजले ना की खूपच छान होईल. तर आता मी इथे एक प्लेट घेतली आहे. प्लेटीमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी ते 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेतले. तोपर्यंत पाहू शकता आपले कांदा आणि खोबरं आहे ना छान असं भाजलं गेले. तर आता मी हे सगळे काढून घेते एका ताटलीमध्ये. गॅस आपल्याला बंद करायचा आहे, म्हणजे आपला कांदा वगैरे जळणार नाही. अशा प्रकारे छान एकदम असं भाजले गेले, अजिबात जळालं वगैरे नाही आहे. तर आता आपण इथं पुढची तयारी करूया. बेसन पिठामध्ये मी मीठ टाकले, त्यानंतर ना लाल तिखट टाकले थोडंसं आपल्याला आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. बस एवढंच टाकायचं आहे. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून आहे ना छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्त टाकू नका आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकली. पाणी एकदम जास्त टाकू नका, नाहीतर मग हे पातळ होऊ शकतं आणि पातळ जर झालं तर मग ते मळण्यासाठी खूप जास्त पीठ लागेल. एकदम थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचेच पाणी लागेल आपल्याला ह्याच्यासाठी. आणि ह्याचं एक छान असं खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त मऊ नाही असं आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला करतो ना तशा हिशोबाने. हे बघा आता हे चिकट जरी वाटत असलं ना तरी आपल्याला ह्याच्यामध्ये ना आता तेल घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला वगैरे चिटकत नाही. आणि जो खूप असं चिकट वाटतो आहे ना आपल्याला गोळा, तो अगदी परफेक्ट असा तयार होतो. तर आता मी पूर्ण आहे ना गोळा मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. जे साईडला लागलेलं वगैरे ना ते सुद्धा असं काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि छान असा गोळा तयार करायचा आहे. हे बघा आपला गोळा असा छान असा तयार झालेला आहे. पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे, जसं आपण चपातीला वगैरे पीठ मळतो ना तशा प्रकारे. आता आपल्याला हे वाटण करायचं आहे ह्याचं. तर जे कांदा वगैरे ज्या ठिकाणी खूप जास्त जळालं आहे ना ते आपल्याला आहे ना, जे काळं खूप जास्त झालं आहे ना ते काढून घ्यायचं आहे. हे काढायचं ह्याच्यासाठी की आपल्या कालवणाला असं कडवटपणा किंवा असं जळालेला फ्लेवर वगैरे यावं नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. सगळं नाही, उगाच थोडं थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे वरचं. अशा प्रकारे आता मी हे सगळं ह्याचं काढून घेते. त्यानंतर ना आपल्याला हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. असंच कट वगैरे करत बसायचं नाही.
असंच डायरेक्ट टाकायचं आहे. तर मी आता अशा प्रकारे सगळ्याचं काढून घेते. तर बघा एवढं असं सगळं निघालेलं आहे. खूप जास्त नाही काढलेलं मी, फक्त जे वरचं जास्त काळं वाटत होतं ना तेवढंच काढले. आणि आता हे खोबरं आहे ना आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे. खोबऱ्याचं काढायची गरज नाही आहे. खोबरं आपल्याला वरच्यावर दिसतं असं, आणि आतमध्ये पण ते एकदम असं छान असं भाजलं गेलेलं आहे, ते जळालेलं वगैरे नाही आहे. तर खोबरं मी सुरीच्या साह्याने कट करून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यात भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची, आणि हे आपल्याला ना पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. पाणी टाकू नका, बिना पाण्याचं वाटा. बिना पाण्याचं सुद्धा चांगलं वाटलं जाईल. तुम्हाला जर वाटलंच तर दोन चमचे पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर मी ती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले. त्यानंतर ना कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता परतला की त्यानंतर ना आपला जो वाटून घेतलेला मसाला होता ना तो मसाला टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मसाल्याचा रंगसुद्धा कसा काळा दिसतोय. ह्यानेच आपल्या मसाल्याचा रंगाने ना आपल्या कालवणाला सुद्धा असाच रंग येणार आहे, काळा. जे म्हणतात ना काळं कालवण काळ्या मसाल्यातलं, ते अशा प्रकारे होतं. तर आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. आपण ह्याच्यात आता ना सुके मसाले टाकून घ्यायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 चमचे. त्यानंतर ना आपल्याला लाल तिखट टाकायचे 1 छोटा चमचा, आणि त्यानंतर ना थोडीशी हळद टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि थोडीशी धना पावडर टाकायची. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला. हे मिक्स केल्याच्या नंतर ना बेडगी मिरची पावडर टाकायची. खरं तर आधीच टाकायची होती, मी विसरले होते, नंतर न टाकणार आहे. इथं अगदी थोडीशी टाकायची, खूप जास्त नाही तर मग कालवण खूप असं लाल भडक होईल. त्याच्यामुळे बेडगी मिरची पावडर टाकते मी इथे थोडीशी. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला, आणि 1 मिनिटभर आपल्याला हे ना परतून घ्यायचं आहे. खूप जास्त परतवू नका, नाही तर मग आपला मसाला जळू शकतो. आता इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जे मिक्सरचं भांडं होतं ना तेच हिसळून मी इथे पाणी टाकते, कारण की मिक्सरच्या भांड्याला बराचसा मसाला चिटकलेला असतो. त्याच्यामुळे मिक्सरचं भांडं आपल्याला आहे ना हिसळून घ्यायचं आहे, आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच जर आपण एकदम जास्त पाणी ओतलं ना मग मसाल्याचे गुठळे वगैरे राहतात, मग ते मिक्स करायला जरा त्रास होतो. तर आता हे बघा आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊनच पाणी टाकणार आहे. कधीही कालवणामध्ये किंवा कशामध्ये सुद्धा पाणी टाकताना ना डायरेक्ट ग्लासाने किंवा तांब्याने पाणी टाकायचं नाही. असं कुठलंही भांडं घ्यायचं मिक्सरचं वगैरे, किंवा पळीवरती घेऊन पाणी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि झाकण वगैरे न ठेवता बारीक गॅसवरतीच आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता हा गोळा घेतला आहे मी पिठाचा, आणि कोरडं पीठ घेतलं आहे, थोडंसं बेसन पीठच घेतलेलं आहे मी. तुमच्याकडं जर बेसन पीठ संपलं असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ किंवा मग तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हा गोळा आहे ना हातावरती एकदा चांगला मळून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की वरून कसं जरा सुकतं ना त्याच्यामुळे. तर हे हातावर मळून घेतलं आहे, आणि ह्या पिठामध्ये आपल्याला आहे ना असा बुडवून घ्यायचा आहे. सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला, आणि पोळपाटावरती ठेवून आहे ना आपल्याला ही जशी आपण चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची. फक्त चपाती आपली थोडीशी पातळ असते, तर हे खूप जास्त पातळ नाही लाटायचं आपल्याला, आणि एकदम इझिली लाटलं जातं. फार वेळ नाही लागत. जसं चपाती लाटतो ना आपण तसंच एकदम पटकनी लाटलं जातं. तर बघा मी आता सगळं लाटून घेते. मग हे बघा अशा प्रकारे मी आता ही चपाती ह्याची लाटून घेतलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, खूप जास्त जाडही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे. तर आता आपण जो मसाला वाटला होता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून, काळा मसाला, तो आपल्याला आहे ना थोडासा आधीच साईडला ठेवायचा आहे बरं का. 2 चमचे, जास्त नाही, फक्त 2 चमचे मसाला लागणार आहे. आणि तो मसाला आहे ना आपल्याला ह्याच्यावरती ना जी आपण लाटून घेतलेली चपाती आहे ना बेसनाची, त्याच्यावरती आपल्याला सगळी का असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ना सफेद तीळ टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यावरती, आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरं किसून टाकलं ना तरीसुद्धा चालेल, किंवा मग सुकं खोबरं टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ना कट केलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला ह्याच्यावरती, आणि ह्याला आहे ना असं कट देऊन घ्यायचं आहे. खूप जास्त जाडही कट करायचे नाही आहेत आपल्याला, आणि खूप जास्त पातळी नाही. अशा प्रकारे हो का मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तर मी आता सगळ्या अशा प्रकारे ना कट करून घेते, आणि ह्याचे आपल्याला आहेत ना रोल करून घ्यायचे. तर मी हो का अशा प्रकारे रोल करून घेते. अगदी पटकनी होतं. रोल करताना ना काय होतं ना मध्ये मध्ये कट करायचं राहून जातं ना, मग असं दोन्ही साईडनी पकडायचं आणि मग रोल करायचं, म्हणजे सगळं असं विस्कटत नाही. तर बघा अशा प्रकारे पाहू शकता, दिसायला किती भारी दिसते की नाही, अगदी भाकरवडीसारखं दिसते, आणि खायलासुद्धा भारी लागतं बरं का. आपण ज्यावेळेस कालवणात टाकतो ना ह्याच्या आतलं बॅटर आहे ना ते अजिबात कालवणामध्ये आहे ना मिक्स होत नाही, असंच राहतं.
त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता मी सगळं करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी सगळे केलेले आहेत. तर मी ते 3 लोकांसाठी करते. आणि इथे ना थोडंसं हे ठेवलेलं आहे मी. ह्याचं काय करायचं आहे ना ते नंतर पुढं दाखवते मी तुम्हाला. तर आपल्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि रंगसुद्धा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही चांगला. तर आपल्याला इथे ना आता एक एक करून आपल्याला हे सोडून घ्यायचं. एकाच ठिकाणी नाही टाकायचं बरं का, असं नीट पसरून आपल्याला टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल असं लाल रंग, पण कालवणाला आहे ना छान असं आहे ना काळसर रंग आलेला आहे. आता आपण जे पीठ ठेवलेलं ना साईडला ते असं पाण्यात मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना, जेणेकरून आपल्या कालवणाला आहे ना चांगला असा घट्टपणा येतो. आता आपल्याला ह्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. अर्धवटच झाकण ठेवा, पूर्ण झाकण ठेवू नका. तर आता 10 मिनटं मी झाकण ठेवून ना छान असं शिजवून घेतलं आहे आणि आटलंयसुद्धा बऱ्यापैकी. आणि जी आपली वडी होती ना ती बऱ्यापैकी मोठी झालेली आहे शिजल्याच्या नंतर ना, पाहू शकता तुम्ही. आणि कालवणसुद्धा आपलं एकदम भरपूर झालेलं आहे. खूप जास्त घट्टही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे. हे कालवण थंड झाल्याच्या नंतर ना आणखी थोडंसं आळतं बरं का, त्याच्यामुळं खूप जास्त घट्ट करू नका, नाही तर मग थंड झालं की अजून जास्त घट्ट होणार ते. तर आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची. गॅस आता आपल्याला आधी कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर टाका, म्हणजे कोथिंबीरची चव खूप छान येते. तर हे मिक्स करायचं आहे आणि ह्याला मिक्स करताना खूप जास्त असं जोरात मिक्स करू नका, नाही तर ज्या आपल्या वड्या आहेत ना त्या तुटू शकतात. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचं आहे आता. तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसते हे कालवण. मटणाच्या कालवणाला सुद्धा मागे सरेल एवढं भारी कालवण होतं. त्याच्यामुळे तुम्ही ना नक्की करून बघा, अगदी भारी होतं. अप्रतिम रेसिपी आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की करा. मी आता एका वाटीमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. आणि खरंच माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण मेथीच्या भाजीपासून काहीतरी वेगळी रेसिपी करणार आहे. नेहमीची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. आपण थालीपीठ खातो मेथीच्या भाजीची किंवा नुसती साधी मेथीची भाजी करतो, पण आज मी काहीतरी वेगळी दाखवणार आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर मी इथे एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर भाजकी डाळ घ्यायची आणि तीळ घ्यायचे, सफेद तीळ. ते हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला, जास्त असे भाजायचे नाही आहेत. थोडंसं रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. ते वाटून घेऊया तोपर्यंत आपण हे बघा, मी इथे भाजी घेतली मेथीची, छान अशी निसून घेतलेली आहे आणि हलकी चिरून घेतली, एकदम बारीक अशी नाही, थोडीशी अशी चिरून घेतलेली आहे. तर मी त्यात तोच पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये मी ते 1 पळी इतपत तेल टाकणार आहे. तेल थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण नंतरनं सुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. तर मी इथे भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकला आहे. लसणाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला जी चव येते ना ती खरंच खूप छान येते. त्यानंतर लसूण आपला थोडासा परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण भाजी घेतलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भाजी सगळी ह्याच्यामध्ये टाकून झाली की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला मीठ टाकून ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि जास्त शिजवायची नाही आहे. 2 ते 3 मिनटंच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे, तेलावरतीच अशी परतून घ्यायची. खरंच तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा, खूप छान होते. हॉटेलला सुद्धा मागे सारेल अशी भाजी होते ही. त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. काय होतं ना, तुम्ही रेसिपी बघता, कमेंटसुद्धा करत नाही, लाईकसुद्धा नाही करत आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. त्याच्यामुळे प्लीज एक सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर हे बघा, बोलता बोलता आपली भाजी झाली. आता ही भाजी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया सगळी. आणि तोच पॅन आपल्याला पुन्हा वापरायचा आहे त्याच रेसिपीसाठी आपल्याला, कारण जास्तीची अशी भांडीही भरवायची नाही आहेत आपल्याला. तर बघा, तोच पॅन वापरला आहे मी. तर त्या पॅनमध्ये मी 1.5 पळी इतपत तेल टाकणार आहे, कारण आपण आधी भाजी शिजवताना सुद्धा तेलाचा वापर केलेला आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचे 1 मोठा चमचा.
जिरं छान फुललं की त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. एकदम बारीक चिरून घेतला आहे. जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि तो कांदा असं थोडासा ट्रान्सपरंट होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. असं जास्त करपवायचं वगैरे नाही आहे. तर हे बघा अशा प्रकारे छान आपला कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. सुक्या मसाल्यांमध्येही जास्त फारसे मसाले लागत नाही. थोडीशी अर्धा चमचा इतपत हळद लागते, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा लाल तिखट लागतं. तर तेही आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकायची ह्याच्यामध्ये. तीसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ती छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. ह्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे हो का अशा प्रकारे कमी झालं पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची. तर मी ते 2 छोटे टोमॅटोची प्युरी घेतली करून. माझे टोमॅटो थोडेसे कच्चे होते त्याच्यामुळे त्याचा रंग असा दिसतोय. तुमच्याकडे एकदम असे लाल बुंद टोमॅटो असतील तर ते घेतले तरीसुद्धा चालतील. तर तेही आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. अर्धा कप इतपतच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण नंतरसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. काही असं छान मिक्स करून झालं आहे. थोडंसं मी परतून घेतलं आहे 2 मिनटं. 2 मिनटं परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण आधीसुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण कमी टाका. तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकल्याच्या नंतर ही भाजी आपण जी शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तुम्ही जर असं कोणाला दिली की ही भाजी कशाची ओळखा, कोणी ओळखूसुद्धा शकत नाही की ही भाजी मेथीची आहे. एवढी भारी लागते, चवसुद्धा लागत नाही मेथीची भाजीची. ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नाही त्यांना तर तुम्ही नक्की द्या. लहान मुलांना वगैरे, लहान मुलं शक्यतो पालेभाज्या वगैरे खात नाही, त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे ही भाजी. तर आता हे बघा, मी भाजी टाकल्याच्या नंतर अर्धा पेला इतपत अजून पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर पाणी टाकल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आणि अगदी 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे. बारीक गॅसवरती शिजवायचे. गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवा, फास्ट करू नका, नाहीतर मग आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली करपेल. तर हे बघा, आपली ही आता छान अशी झालेली. आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरीसुद्धा चालेल. तर मी इथे 1 मोठा चमचा गरम मसाला टाकला आहे. तर हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आमच्या इकडे ह्या भाजीला लसुणी मेथी म्हणतात. तर त्याच्यामुळे आपल्याला लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे. तर तुम्ही म्हणशाल मगाशी तर एवढा तर नाही वापर केला, तर पुढे बघा आपल्याला आता ह्याच्यासाठी एक तडका तयार करायचा आहे. तडक्यासाठी मी इथे एक पळी ठेवली. माझ्याकडे तडक्या पॅन नाही आहे, ते जे असतं तडक्याचं भांडं ते नाही आहे माझ्याकडं. मी इथे पळी ठेवली. पळीमध्ये अर्धा चमचा इतपत तेल टाकलं आहे मी. त्यानंतर भरपूर असं ठेचलेला लसूण टाकला आहे. एक लाल मिरची घेतली. तुमच्याकडे हिरवी मिरची असली तरीसुद्धा चालेल. तर हे छान आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे. नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. तर आता हे गॅस बंद करायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे आपल्याला जो तडका आहे तो ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिटभर आपल्याला अजून ही भाजी होऊन द्यायची. त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, लगेच करायचं नाही आहे. तर पाहू शकता रंगसुद्धा किती छान दिसतोय आणि चवीला खरंच खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आपली भाजी आता झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. तर मी गॅस बंद केला आहे. रंग पाहू शकता तुम्ही, खरंच खूप छान दिसतोय रंग आणि चवीला एवढी भारी लागते खूप म्हणजे खूप छान लागते. कौतुक करावं तितपत कमी पडेल एवढं कौतुक करते मी त्या भाजीचं. खरंच खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत